हे आता एक 2 ओळींचा श्लोक म्हणते. हॅलो, आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. म्हणून रेडी झालं. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे. सुरुवात आपण प्रार्थनेपासून करणार आहोत. तर विजय पंडित आणि आपल्या बाकी सर्व कलाकार पुढे आले तर बरं होईल. सर्व गायक प्रार्थनेनंतर मग बाकीची दिवाळी पहाट वगैरे गाणी जी आहे ती सुरुवात करणार. तर विजय पंडित सुरुवात करणार प्रार्थनेपासून. आता आपण कार्यक्रमाला सुरू करत आहोत. त्या गणेश मंडळाने सुरू वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया.
आजचा एक कार्यक्रम आपले सदगत ठाकरे गायक सादर करणार आहेत। या कार्यक्रमात जे कलाकार सहभागी आहेत त्यांनी पटकन स्टेजवरती यावं अशी मी त्यांना विनंती करते। घरात आनंद आणि सुखसमृद्धी घेऊन येणारा सण म्हणजे दिवाळी, ज्याची आपण वर्ष नाही पण प्रत्येक वर्षी आतुरतेने वाट पाहत असतो। दसरा गेला की आपल्याला दिवाळीचे वेध लागतात आणि दिवाळी कधी येते, 15 दिवस राहिले, 8 दिवस राहिले, ती कामं राहिली असं आपण भोगत असतो नुसतं। आणि दिवाळी पहाटची कार्यक्रम कुठे लागले आहेत पेपरमध्ये आपण शोधत असतो, दिनानाथला आहे का, गडकरीला आहे का, आपल्याला कुठे जायला मिळेल। पण आज ही दिवाळी पहाट आपले गंधारचे कलाकार आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत आणि आता ते आपल्या समोर एक दिवाळी पहाट कार्यक्रमाची झलक सादर करतील आणि घेऊया दिवाळी पहाटच्या गाण्यांचा। हॅलो, आता आपण एक दिवाळी पहाट गाणी आणि त्याची फक्त झलक सुरू करत आहोत। हे सर्व आपण पहिल्यांदाच थोडं आहे, पण पुढच्या वेळी याच्याचे चालू होईल। पण आता आपण सुरुवात करणार सर्वांनी त्याला आता हे सुरू करण्याचे हे घ्या, बसून घ्या, चला। श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली। श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सजली, आज अयोध्या सजली सजली। घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठला कर वनमाळी वनमाळी, उठला कर वनमाळी, उदया चरी मित्र आला, घनश्याम सुंदरा। मलयगिरीचा चंदन रंगित रूप तुला दाविला, स्वीकारावी तुझ्या आता उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा। पूर्व दिशेला गुलाल उधळून, पूर्व दिशेला गुलाल उधळून, ज्ञानदीप लाविला, ज्ञानदीप लाविला। गोरच अर्पुनी गोधन पण
मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश आनंदात डोळे आनंदात डोळे आनंदात रंग आनंदाची रंग आनंदाची रंग आनंदाचे आनंदात डोळे आनंदात आनंदात डोळे आनंदात रंग देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा मळत्याची माझी आगळा मळत्याची माझी आगळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा देहाती दोरी भक्ती जात ठेवा देहाती दोरी भक्ती जात ठेवा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशल रामायण कुशल रामायण कुशल रामायण नमस्कार सरांना ब्रह्मा विष्णू
सामोरी बसले मनाले दत्तगुरु दिसले मनाले दत्तगुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मनाले दत्तगुरु दिसले मनाले दत्तगुरु दिसले किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला रस खेळू चला रंग उधळू चला रस खेळू चला रंग उधळू चला आला आला गगाना आला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद पांडुरंग कांती दिव्य तेज जळकती पांडुरंग कांती दिव्य तेज जळकती रत्न भासती पांडुरंग कांती दिव्य तेज जळकती रत्न भासती अगणित लावण्य तेज पूजाने नवनवी तेची शोभा पांडुरंग कांती दिव्य तेज जळकती रत्न भासती प्रभा ऐरीच्या देवा तिला ठेंगी ठेंगी वाहू दे आभाळात माया तुझी आम्हावर राहू दे ऐरीच्या देवा तिला ठेंगी ठेंगी वाहू दे आभाळात माया तुझी आम्हावर राहू दे आभाळात माया तुझी आम्हावर उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा मनहृदयी नरिया मनहृदयी नरिया उसळला प्रीतीचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा हरि ओम केशवा तुझा नावा करे गोडवा तुझा नावा करे गोडवा केशवा माधवा तुझा नावा करे गोडवा तुझा नावा करे गोडवा हरि ओम तुझे रूप चित्ती राहो तुझे तुझे नाम तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास तुझे करू काम तुझे करू काम तुझे रूप चित्ती
फक्त विचारायचं आहे सर्वांना गाणी आवडली की नाही. हे तुम्ही सर्वांनी ऐकलेली गाणी आहेत तुम्ही. प्रत्येक दिवाळी पहाटच्या सर्वांनी गाणी ऐकलेली. हा आमचा पहिलाच प्रयत्न होता. पुढच्या वेळेला आणखी दिवाळी पहाट आणखी आपण चांगली करू शकतो. ठीक आहे. आता फोटो सगळ्यांनी छान गाणी म्हटली आहे. दिवाळी पहाटचा माहोल निर्माण झालेला आहे. भक्तिगीत छानपैकी सुरेल स्वरात सगळ्यांनी म्हटलेली आहे. आणि सगळे देव मला वाटतं आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी त्यांना अवतीर्ण सुद्धा झालेले असतील अदृश्य रूपामध्ये. आणि सगळ्यांचं खूप अभिनंदन. त्यांनी इतकं छान आपल्याला मनोरंजन केलं. छान गाणी म्हटली. दिवाळी पहाटचा माहोल आला. आता त्याच्यानंतर सगळ्यांनी पटापट आपल्या जागेवर बसून घ्यावं एवढी त्यांना विनंती करते. आणि आज जे वाढदिवसाच्या उत्सवमूर्ती आहेत त्यांची नावं वसंत राऊत सांगतील. आणि त्या सगळ्यांनी पटापट पहिल्या रांगेत येऊन बसायचं आहे. मी वसंत राऊत यांना इथे आमंत्रित करते आणि ज्यांचे वाढदिवस निमित्ताने त्यांना जागा करून द्यावी. चांदोरकर गुप्ते मॅडम प्रभू आले का? प्रभू आले मंदिर. अरे व्हेरी गुड. उज्ज्वल संस्कृती प्रफुल्ल साठव. कोणाचं नाव राहिलं सर्वांना वाढदिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. दीर्घ आयुष्य आरोग्यपूर्ण सर्वांना लाभो हीच प्रार्थना. आणि तुम्ही सतत गाणी म्हणत राहा आणि करमणूक करत राहा. आता ह्याच्यानंतर आपली सभासद गाणी म्हणती. पहिल्यांदा येत आहे सदा चिपळूणकर. गाणं म्हणतायत मेरी माँ के बराबर कोई नहीं. सदा हा गाणं असं आहे की आपल्या स्वतःच्या आईवर पण आहे. जी आपली आई आहे तिने आपल्यासाठी काय काय आहे, आई म्हणजे किती महत्त्व असतं. आणि ह्या महिन्यामध्ये आम्ही असं ठरवलं होतं की नवरात्र सण झालं त्या देवीवर पण एक गाणं असं दोन्ही मिळून ह्या गाण्याचं संमेलन आहे. फक्त या गाण्याला अर्थ चांगला आहे आणि खरोखरच बोध घेण्यासारखं आहे.
है पुकारा, सूरज भी रहा है चलना, तेरे जैसा उजागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। ये काल रात ये कल्याणी, तेरे जोड़ बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरे मंदिरों में आई मैंने जोत क्या जलाई, हो गया मेरे घर में उजाला, क्या बताऊं तेरी माया, जब कभी मैं लड़ आया तूने तो बुझाओ से संभाला। खिल जाती है सूखी डाली, भर जाती है झोली काली, तेरी ही महर है मेहरा वाली, ममता से तेरी पढ़ के मैया, मेरी तो धरोहर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। ये काल रात ये चलनी, तेरा जोड़ बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। तेरी ममता से जो ठहरा हूँ, ऐसा तो सागर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं, मेरी माँ के बराबर कोई नहीं। भक्तिपूर्ण गाण्याने चांगला तयार झालेला माहोल, त्याच्यामध्ये ह्यांनी आपल्या आईवरची आठवण खूप अर्थपूर्ण गाणं म्हटलं आणि वातावरण आणि सुंदर झालेलं आहे. धन्यवाद चिपळूणकर साहेब. त्याच्यानंतर प्रफुल्ल साठम, उसको नहीं देखा मैंने कभी. नमस्कार. वाढदिवस आणि आईची आठवण येणार नाही, तर तिच्यामुळे आपण हा दिवस बघतोय. तिने आपल्याला जन्म दिला आणि बघांनी जसं सांगितलं त्यांनी जे देवीचं जे गाणं गायलं, पण त्याबरोबरच त्याच्यामध्ये माँ म्हणजे देवी माँ पण आहे, देवी आई पण आहे आणि आपल्या आईचं पण सुंदर त्यांनी गाणं गायलं. तसंच त्याच गाण्याला अनुसरून हे सुद्धा तसंच आईसाठी आहे, पण हे गाणं जे आहे उसको नहीं देखा मैं, ते मन्नाडे आणि महेंद्र कपूर यांनी दोघांनी एकत्र गायलेलं आहे. तर इथे माझा मोठा भाऊ म्हणजे आम्ही एकाच आईचे मुलं, मोठा भाऊ श्याम साठम, तर त्याने स्टेजवर कृपया करून यावं आणि त्याने मला साथ द्यावी आणि आम्ही आमच्या आईच्या आठवणीसाठी, माझ्या वाढदिवसाप्रित्यर्थ, माझा वाढदिवस 30 ऑक्टोबरला आहे, तर तिच्या आठवणीत आम्ही दोघंही मिळून आमच्या आईसाठी हे गाणं सादर करतोय, तिला श्रद्धांजली म्हणून. तर श्याम साठम पण माझ्याबरोबर गाते, कारण हे गाणं पण तसंच आहे. हमने कभी पर इसकी जरूरत क्या होगी, माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, उसको नहीं देखा हमने कभी
आईची आठवण खरोखरच करून दिली आहे तुम्ही. किती जरी आपण मोठे झालो तरी आईला विसरू शकत नाही. आता आपण आई वडील झालो पण तिला आपल्या आईची आठवण आपण नाही विसरू शकत. त्याच्यानंतर मोहन संजगिरी, आई तुझी आठवण येते, आईवरची कथाकथन सादर करताय. मूळ संकल्पना संकर्षण कराडे, विकसित संकल्पना मोहन संजगिरी. राम राम पाहुण. श्यामच्या आईची गोष्ट आणि ही साने गुरुजीची टोपी सगळ्यांनाच परिचित आहे. श्यामच्या आईने तर सगळ्या आईची प्रतिभा आणि प्रतिमा गगनाला भिडवून ठेवलेली आहे. माझी आई गेली आणि माझ्या ताईने सांगितलं मला की माझ्या आईला फक्त सुगंधी फुलं आवडायची, पण उशिरा समजलं. आणि सुगंधी फुलांची झाडं आमच्या बागेमध्ये खूप लावली होती तिने. जाई, जुई, मोगरा, पारिजात, कर्णक. मी तसाच गेलो आणि एक गोंधळ भरून सोनचाफ्याची फुलं आणून आईच्या फोटोला अर्पण केलं आणि रडत रडत म्हणाला, आई माफ करा. हा बंध ममतेचा, हा बंध ममतेचा, हा गंध मायेचा, हा गंध मायेचा आई, हा गंध कधीही मंद नवावा, कधीही मंद नवावा. शिवाजी महाराज म्हणून गेले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो होतो, आम्ही सुंदर झालो असतो वदने छत्रपती. छत्रपती स्वतः किती सुंदर आणि रुबाबदार होते, त्याला काय करत होतं. पण स्वतःच्या आईचे मान, शान, प्रतिष्ठा या सगळ्यांचा मान धरून कुठलीही मोठी गोष्ट करायला जेव्हा ते बाहेर निघत होते तेव्हा आईच्या पायाला नतमस्तक होऊनच पुढे जायचे. म्हणून म्हणतो बाबांनो, जग जिंकायचं असेल तर आधी आईच्या पायावर डोकं ठेवा, आईच्या पायावर. असंच मला वाटलं की म्हणणं एक जाब विचारावा, माझा मला जाब विचारावा. आम्ही आईच्या बद्दल काय विचार करतो त्याचा आढावा घ्या. आम्ही सकाळी पहाटे उठलो आणि आमची आई दुपारी जांभया देत देत दुपारी उठली, असं कधी घडलंय? आम्ही जेवायला बसलो आणि आईने स्वतःचं ताट आधीच वाढून घेतलंय, असं कधी झालंय? हो. गंमत म्हणून तुम्ही बाहेर जाताना आईसाठी विनाकारण एक छोटी गोष्ट तुम्ही आणली आणली. मला एक सांगा, तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? विचार करण्याची गोष्ट आहे. तुमच्या आईची फेवरेट डिश कोणती? देवा आईला जे पाहिजे ते सगळं मिळू दे अशी प्रार्थना कधी आईसाठी केली? बर. आई लास्ट ऑनलाईन कधी आली होती? काल संध्याकाळी. बघितलं? आईच्या बर्थडेला कधीही तुम्ही तिच्या मैत्रिणीला बोलवून गोड गोड देऊन एक छोटी गोष्ट गिफ्ट केलेली आहे? आठवण आहे? आईने पसारा केलेला आहे, किचनचा पसारा कधी तुम्ही आवरून घेतलाय?
हो, बाळाला कधी काही झालं तर आईचं मन येतं भरून, पण आमच्या बोलण्यामध्ये नेहमी विनाकारण शिव्या आई होती. बाळासाठी ती सगळीकडे हात पसरते, कधी दैवाकडे, कधी देवाकडे, कधी नशिबाकडे हात पसरत असते. बाळासाठी हात पसरते, पण स्वतःची बीपीची गोळी दुपारची विसरून जाते. बाबांनो, कधीतरी आईची आई होऊन बघा, आईचा घडघडीत हात हातात धरून बघा. तुमचं कर्तृत्व कितीही जरी मोठं असलं तर त्याची झेप कमी पडते, पण आईने कडेवर घेतल्यानंतर तुमची उंची वाढते. कशाला त्या अध्यात्माच्या आणि श्रद्धेच्या गप्पा, कशाला त्या गप्पा? आईच्या पोटी जन्माला येतं आणि देव कुठे असं विचारतात. आईच्या पोटी जन्माला येतात आणि देव कुठे असं विचारतात. आईला नेहमी बाळाचा ध्यास असतो, आईला नेहमी बाळाचा ध्यास, त्याच्या प्रेमाची धुंदी. पण त्याच बाळाने आईसाठी काहीही गंमत नाही आणली तर ती सदा आनंद, ती सदा आनंद. म्हणून म्हणतो नको ती स्पर्धा देवा, नको कुणाशी हेवा, नको ती स्पर्धा देवा, नको कुणाशी हेवा. जग जिंकायचं असेल तर आधी आईच्या पायावर डोकं ठेवा. जग जिंकायचं असेल तर आधी आईच्या पायावर डोकं ठेवा. जुनं एक नाटक आहे, दुरितांचे तिमीर जावो. त्याच्यामध्ये एक मंद बुद्धीची एक पात्र आहे, त्याचं नाव दिगू. आणि मंद बुद्धीच्या मुलांना त्यांचं संगोपन करणं म्हणजे आईला एक मोठी चॅलेंज असते. आईचं स्वतःचं जीवनच नसतं. अशा परिस्थितीत तो दिगू मोठा होतो. आई पण मोठी होऊन ती स्वर्गवासी होते. दिगू एकटा पडतो. त्याला घरचे लोक सगळे छळतात, वाईट वागणूक देतात, त्याची हेळसांड होते. तेव्हा तो आईला हाक मारतो, हाक मारतो. आई तुझी आठवण येते, आई तुझी आठवण येते, सुखद स्मृतीच्या कल्लोळानी काळज पागळते. आई काळज पागळते, माझे काळज पागळते. आई तुझी आठवण येते, आई तुझी आठवण येते, आई तुझी आठवण
आपण विचार केलेला नसेल. नुकतीच कोल्हापूर झालेली आहे आणि हिरकणीची पण आठवण सगळ्यांना त्यावेळेला आलेली असेलच. कारण हिरकणीने सुद्धा एवढं मोठं दिव्य आपल्या बाळासाठी केलेलं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे. आई कधीही आपल्या मुलांसाठी आपला जीव द्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही आणि ती गोष्ट काळजात सगळ्यांना माहिती आहे. वेळेअभावी आपण पुढे जाऊयात. निभा गुप्ते पुढचं गाणं माहिती नैनो में बदला छाय बर्थडे गर्ल. ह्याच्यानंतर उज्ज्वला संतगिरी चाफा बोलेना हाच आलेला. Stop.
आपल्या समोर एक विनोदी कविता सादर करतील. मागच्या वेळेला त्यांनी विनोदी कथा सादर करून साहित्य दिली. आज बघूया काय करताय. एक कविता म्हणून दाखवते. ही कविता आहे म्हणजे विडंबन. विडंबन म्हणजे वाङ्मयी वेडावणं. वाङ्मयामध्ये जेव्हा अतिरेक झाला तेव्हा आचार्य अत्र्यांनी झेंडूची फुलं लिहिली. झेंडूची फुलं हे विडंबन काव्याचं हे आहे. विडंबन काव्याचा काव्य संग्रह आहे. आणि अत्र्यांनी त्यावेळेला नाव घेतलं होतं केशव कुमार. रविकिरण मंडळ नावाचं एक मंडळ स्थापन झालं 1920च्या सुमाराला. आणि सारखी काव्याची उत्पत्ती होऊ लागली आणि इतक्या फालतू विषयांवर अगदी 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 बारकाईने बघून काही काही विषय काढून काव्य रचली जाऊ लागली. त्यामुळे लोकांना वाटायला लागलं की कविता करणं अगदी सोपं आहे. दुसरं म्हणजे माधव जुलियन हे त्या रविकिरण मंडळाचे मुख्य होते. त्यामुळे असं अत्र्यांनी म्हटलं की रविकिरण मंडळामध्ये रवी हे माधव जुलियन होते आणि बाकीचे कवी जे होते 7-8 ते सगळे किरण होते. तर माधव जुलियनांची खिल्ली उडवायची असं त्यांनी ठरवलं आणि बऱ्याचशा कविता झेंडूच्या फुलेंमधल्या माधव जुलियनांवर आहेत. माधव जुलियन हे अतिशय प्रसिद्ध कवी होते ज्यांनी प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई ही कविता लिहिली किंवा मराठी असे आमची मायबोली अतिशय प्रसिद्ध कवी. पण त्यांच्या काही त्यांचे जे अवगुण असं अत्रे म्हणत असत म्हणजे अतिरिक्तपणा जो वाटायचा त्याच्यामध्ये अत्र्यांना असं वाटलं की स्वतःकडे कमीपणा घेऊन आपली प्रेयसी ही फार मोठी आहे, ती देवी आहे असं तिला करायचं किंवा ती फार छोटी आहे आणि तसं प्रेम व्यक्त करायचं. म्हणजे स्वतःकडे कमीपणा घ्यायचं आणि अवास्तव महत्व द्यायचं प्रेमिकेला. हा प्रकार सुरू झाला. माधव जुलियन हे फारसीचे प्राध्यापक होते. त्याच्यामुळे त्यांच्या कवितेमध्ये फारसी घुसायला लागली आणि फारसीचा अतिरेक झाला. किंवा रविकिरण मंडळात इतर जी लोक होती ना त्यांचं संस्कृत असायचं. मग ते संस्कृत प्रत्येकाला सू लावायचा, प्रत्येक शब्दाला सू लावायचा. मग अत्र्यांनी त्याच्यावरही कोट्या करायला सुरुवात केली, कविता करायला सुरुवात केली. श्यामलेस ही जी कविता आहे ती बरीचशी माधव जुलियनांच्याकडे रोख ठेवलेली कविता आहे. ती मी वाचून दाखवते. तू छोकरी नहीं सुंदरी, तू छोकरी नहीं सुंदरी, निष्ठील बालची सुंदरी. काळा कडा मी पत्थरी, तू काश्मीरातील गुलदरी. पाताळीचा सैतान मी, अल्लाहची तू परी. तू मद्रदेश चावला, मी तो फकीर कलंदरी. मैदान मी थरपार करी, तू भूमी विकाळ गुर्जरी. अरबी समुद्र मी जरी, तू कुदरती रस निरसरी. आषाढीचा अंधार मी, आषाढीचा अंधार मी, तू फाल्गुनी मधुशर्वरी. खग्रास चंद्र मलिन मी, तू कोरता शिव सिल्वरी. बेसूर राठ सुनीत मी, कविता चतुर्दश तू खरी. हैदोस कर्कश मी जरी, अल्लाहु अकबर तू तरी. माझूम मी तू याकुती, मी हिंग काबुली तू मिरी. अन भांग तू चंडोल मी, गोडेल मी तू मोहर. मी तो पिठ्यातील बेवडा, मी तो पिठ्यातील बेवडा, भिस्कीतली तू माधुरी. काडे चिरायत मी कडू, तू बालिका खडी साखरी. पॅटीस तू कटलेट मी, आमलेट मी तू या साकुती. कांदे बटाटे भात मी, तू मुर्गी बिर्याणी तू परी. अक्रोड मी कंदाहरी, तू साखरातील खरजुरी. इस्तंबुलीय अबीर मी, नेपाळची तू कस्तुरी.
मी घोंगडे अन लागतरी, मी घोंगडे अन लागतरी, मग मूल तू मऊ भरसरी, बेडौल वक्र त्रिकोणी तू लंब वर्तुळ गे परी, तू वाढली कितीही जरी, तू वाढली जरी कितीही जरी, मज वाटसी पण छोकरी, जरी मूल हे कमरेवरी तरी तू मला छकुल्या परी, स्मरते मला तव सांगुली, तिचं लहानपण त्यांना आठवतं, स्मरते मला तव सांगुली मूर्ती मनोहर परकरी, लव हासली लव लाजली, लव कावली लव बावली, चिनी मातीची जण बाहुली, मग शुभ्र सफेदनी पांढरी, चल सोनुले छकुले घरी वात्सल्य दे दाटे उडी, निर्दोष तो देशील का पापा छुपा फिरूनी तरी. आता इथे चुंबन वगैरे काही म्हटलेलं नाही, पापा म्हटलेलं आहे, म्हणजे छोट्या मुलीचं म्हणजे जास्त अवास्तव प्रेमाचं हे करून तिला लहान मुलगी समजलेले असं मुद्दा. तू 2 इंच जरी दुरी फर लांब भाससी बेपरी, चल श्यामले म्हणून मी घरी बसू खेटुनी जवळी तरी, घे माडगे घे गाडगे घे गुलशमन घे वाडगे, तांबूळ घे आंबील घे भाकरी घे खापरी, किती थांबू मी म्हण होयना, किती थांबू मी म्हण होयना, खचली उमेद बरी उरी, झिडकारुनी मजला परी, मत्प्रीतीचा न खिमा करी, मत्प्रीतीचा न खिमा करी, तू छोकरी नाही सुंदरी, मिश्किल बालची सुंदरी, काळा कडा मी पत्तरी, काळा कडा मी पत्तरी, तू काश्मीरातील गुलदरी, तू काश्मीरातील गुलदरी. नमस्ते. सुषमाताईंनी आता खूप छान कविता केली आपल्यासमोर. मागच्या वेळेला सुद्धा त्यांनी अशी जर छान कथा आपल्याला ऐकवली की अनेक उपमा खाद्यपदार्थ बऱ्याच आठवणी तुम्ही आम्हाला करून दिलेल्या आणि खूप चांगली निवड होती तुमच्या कवितेची. त्याच्यानंतर अरविंद वेलवाईकर हे आपण हा लिहितो आवारा.
क्या हुआ था न जाने किसी से आएगा अपना दिल को आवारा न जाने किसी से आएगा। आता शोभा भाई आपल्या समोर येत आहे. ये करोगे वगैरह नहीं, आज शी इज अवर न्यू मेंबर और इनका भी बर्थडे है, तो ये विदाउट करोगे अपने जो भी गाना है गाएंगे। सेंटर शोभा क्योंकि मैं बर्थडे गाई हूँ इसलिए मुझे ये प्रिविलेज दिया गया है। मैं तैयार तो नहीं होके आई हूँ गाने के लिए, मगर विदाउट कैरियोके में गा देती हूँ। और क्योंकि ये दिवाली पार्टी है तो मैं दिवाली का कोई गाना गाना चाहूँगी। अंदर में थी ना दिवाली पार्टी है मेरे। और मैं ये बोलना चाहूँगी कि दो शब्द बोलने के लिए कहा गया है, तो मैं बोलना चाहूँगी कि ऑल्दो मुझे मराठी आती नहीं है, मगर फिर भी मुझे यहाँ आके बहुत अच्छा लग रहा है। एंड आई एम इंस्पायर्ड टू लर्न मराठी एंड आई प्रॉमिस 2 महीने के अंदर अंदर मैं मराठी सीख ओके। तो दिवाली का गाना है, मैं विदाउट कैरियोके गाती हूँ। मेले चिरागों के रंगीन दिवाली है, महका हुआ गुलशन है, हंसता हुआ माली है। मेले चिरागों के रंगीन दिवाली है, महका हुआ गुलशन है, हंसता हुआ माली है। इस रात कोई देखे धरती के नजारों को, इस रात कोई देखे धरती के नजारों को, शर्माते हैं ये दीपक आकाश के तारों को, शर्माते हैं ये दीपक आकाश के तारों को। इस रात का क्या कहना, इस रात का क्या कहना, ये रात निराली है, महका हुआ गुलशन है, हंसता हुआ माली है। मेले हैं चिरागों के रंगीन दिवाली है, महका हुआ गुलशन है, हंसता हुआ माली है। खा जाए नजर धोखा जुगनू है या फुलगड़ियाँ, खा जाए नजर धोखा जुगनू है या फुलगड़ियाँ, बारात है तारों की या रंग भरी लड़ियाँ, बारात है तारों की या रंग भरी लड़ियाँ। होठों पे तरानी है, होठों पे तरानी है, किसका हुआ माली है, महका हुआ गुलशन है, हंसता हुआ माली है। मेले चिरागों के रंगीन दिवाली है, महका हुआ गुलशन है, हंसता हुआ माली है। थैंक यू फॉर गिविंग मी टाइम। बहुत अच्छा गाया आपने। तैयारी नहीं करते बोलते आहे बर्थडे बॉईज आणि बर्थडे गर्ल्सचं केक कटिंग, त्याच्याशिवाय काही हा कार्यक्रम पूर्ण होणार नाहीये. तर जे कोणी आज गर्ल्स आणि बर्थडे बॉईज आहेत त्यांनी पटापट स्टेजवरती यावं. हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंद, हरि नारायण हरि, सगळ्यांनी बोला, हरि सुंदर नंद मुकुंद, हरि नारायण हरि ओम, हरि केशव हरि गोविंद, हरि नारायण हरि ओम, बोला बोला, हरि केशव हरि गोविंद, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंद, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंद, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंद, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंद,
आणि तयारी होतो बरं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेवा. बोला श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीनाथ नारायण वासुदेवा. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि 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 ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि 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 ओम 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 हरि 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 ओम. हॅलो. आता मी नाव घेत बसत नाही. बर्थडे बॉईज आणि बर्थडे गर्ल ते स्टेजवर या. ये रात ये चांदनी फिर कहाँ समझा दिल की दास्तां. ये रात ये चांदनी फिर कहाँ समझा दिल की दास्तां. या जाती बहार है पूछती जवानियां. जाती बहार है तारों की छाव में कह ले कहानियां. एक बार चल दिए घर तुझे पुकार के लौट चल आएंगे काफिले बहार के. आजा अभी जिंदगी है थैंक यू. All birthday boys and girls, please come on stage. That function again. All the young girls and birthday boys and girls, stage up. Get on stage. अच्छा, यावेळेला एक विलक्षण योगायोग आहे की आपल्याकडे सर्व जे बर्थडे बॉईज आणि गर्ल्स उभे आहेत. हा तुम्ही असेल तर आपण पाहिलं असेल की आज जी गाणी झाली ती विशेष करून यासाठी घेतली की ती ज्या आता यातील बहुतेक जण बर्थडे बॉय आणि गर्ल आहेत आणि तेच गायक आहेत आपल्या गायक याच्यामध्ये गायक आहेत. ते पहिले बरेच जणांचे आहेत. तर प्रफुल्ल सटम, नंतर मेघा शिरीसकर, नंतर अरविंद बेलवाकर, उज्ज्वला चंदीगिरी, नेभा गुप्ते, शोभा भाटिया आणि शिरीष प्रभू हे आपले सर्व सभासद आहेत आणि गायकही आहेत. तर हा एक विलक्षण एकाच वेळेला त्यांनी त्यासाठी आम्ही पूर्ण गाणी त्यांना दिली होती आणि आजच त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन होत आहे. हा एक चांगला एक योगायोग झाला आपल्याकडे. आता आपण बर्थडे केक कटिंगची सुरुवात करणार आहोत. केकची मांडणी झालेली पेढे आहेत आणि काय आहे मी काय बोलणार होतो. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, बार बार दिन ये
हॅपी बर्थडे. आणि तुला केक कटिंग हा नेहमीच आहे. आणि आता आपण सर्व जे बर्थडे गर्ल बॉईज आहेत त्यांना आपल्यातर्फे संस्थेतर्फे भेटवस्तू देण्यात येते. एक सुरुवात करू. सुरुवात एकेकाला करू. केळकर गणपती यांच्या हस्ते प्रफुल्ल साठम, मिस्टर अरविंद बेलवलकर, हॅपी बर्थडे. मेघा शिरीषकर, नंदिता, मिसेस नंदिता, चांदोरकर. हो येस. कॅरम पटू नाही, तुम्ही नाही पण तुमचे मित्र कॅरम पटू आज ते त्यांचं कॅरम पटू झालेले त्या जिंकलेले त्यांच्या मेसेज. तर तुमचंही कॉंग्रॅच्युलेशन त्यावेळेस. शोभा भाटिया, मला दत्ता, हॅपी बर्थडे. शोभा भाटिया, आणि सर्वात शेवटी श्री शिरीष प्रभू यांना त्यांचे मित्र परम मित्र वसंत राऊत हे त्यांना पुष्पगुच्छ आणि भेट देऊन स्वागत करते. सर्वांनी इथे थांबावे. राऊत कोणत्याही पार्टीत कधी बसू शकतात. सर्वांना केक बिस्किट आणि काय वगैरे मिळालं आहे असं मी समजतोय. आणि मग नंतर मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक महिन्याला आपण जो काही हा कार्यक्रम करतोय त्याला खरं सांगायचं म्हणजे उत्स्फूर्तपणे आणि फार चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय. तर हा उपक्रम असा चालू राहावा अशी बऱ्याच जणांची इच्छा, कल्पना आणि म्हणतात त्याला काय, त्याला सगळ्याचं सोंग घेता येतं पण पैशाचं सोंग घेता येत नाही. आणि म्हणूनच ते सोंग सुद्धा घेण्याची गरज नाही, कारण की आपल्यापैकी आपल्याच बर्थडे बॉयज आणि बर्थडे गर्ल यांनी आपल्या सभासदांचे ज्यांचे बर्थडे आणि झालेले आहेत, पूर्वी झालेले आहेत, गेल्या 5 महिन्यापासून म्हणजे मे पासून आपण ही सुरुवात केली. आजच्या घडीला सुद्धा आपण ऑक्टोबर महिन्यात आहे. बऱ्याचशा जणांनी स्वकृतीने आपल्याला डोनेशन दिलेले आहे. आणि पुन्हा त्याचा रिपिटेशन म्हणून आजच्या दिवशी सुद्धा वाढदिवसानिमित्त उज्ज्वल संसगिरी यांनी 5,000 रुपयाची देणगी आपल्याला दिलेली आहे. उज्ज्वल संसगिरी कुठे आहेत? हो मॅडम या पुढे उभे लागेल. उज्ज्वल संसगिरी शिरीष प्रभू यांनी सुद्धा 2,000 रुपयाचे चेक आजच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला दिलेला आहे. शिरीष प्रभू तसेच मेघा शिरीषकर यांनी सुद्धा 1,000 रुपयाचा चेक दिलेला आहे. देणगी स्वरूपात त्यांचाही सर्वांचे आभार, अभिनंदन, धन्यवाद. तसेच प्रफुल्ल साठम यांनी सुद्धा आताच अनाउन्समेंट केलेली आहे
अद्याप माझ्यापर्यंत चेक आलेलं नाहीये, त्यामुळे थोडंसं रिझर्व ठेवा. आणि त्यांच्याकडून 1000 रुपयाचं देणगीचे आश्वासन देण्यात आलेलं आहे. हे राजकीय आश्वासन नाही, ते प्रफुल्ल साटमचं आश्वासन आहे, त्यामुळे ते फुलफिल होणार. तसेच आपणा सर्वांना ठाऊक आहे की 26 नोव्हेंबर हे आपल्याला आता फार जवळ येत चाललेले आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या सर्वांना कल्पना आहे की या निमित्ताने आपण संस्थेतर्फे सेमिनार स्थापणार आहोत. सेमिनारसाठी बरंच काही आटाटोप करावा लागतो, ते आपले सर्व कार्यकारी मंडळी करत आहे. बरेचसे ॲडव्हर्टाइजमेंट हवे, बरेचसे डोनर्स हवे आणि त्या प्रमाणात हळूहळू स्रोत येत चाललेला आहे. माझं तुम्हाला मी संधी घेतोय आणि त्या संधीच्या मार्फत मी तुम्हाला आवाहन करतोय, सभासदांच्या मुलांनी मुलींनी त्यांच्या कंपनीतल्या एका डिपार्टमेंटला त्यांनी ऍक्सेस करून अप्रोच करून त्यांच्याकडून काही देणगी स्वरूपात आपल्या संस्थेला भरघोस अशी देणग्या आल्या तर पुढचे कार्यक्रम अधिक जोमाने, अधिक जोरात आणि अधिक आनंददायक कसं आपल्याला करता येण्यासारखं आहे. या हाकेला होकार दिला म्हणून बेलवलकर यांनी 2000 रुपयाचा चेक दिलेला आपल्याला वर्धापन दिनासाठी दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपले प्रकाश नाईक यांनी ऑलरेडी 5000चा चेक दिला होता, परंतु आजच्या दिवशी त्यांच्या बायकोनी म्हणजे वैयक्तिक नायक यांनी 5000ची देणगी चेक दिलेले आहे. त्या सर्वांचं आभार, अभिनंदन, धन्यवाद आणि आताच राहू द्या. चांगल्या